सर काय सांगाल या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये युतीचे जवळपास 9 उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहे, कशा पद्धतीने बघताय? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या होऊ घातलेल्या सार्वजनिक निवडणुका 2026 आणि मग त्या निवडणुकीच्या संदर्भात आज या महायुतीचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि घटक पक्षाच्या महायुतीचे आपले 9 नगरसेवक आज बिनविरोध म्हणून निवडून आलेले आहेत। मी मनापासून या कल्याण डोंबिवली मधील सर्व मतदारांचे, नागरिकांचे मनापासून त्याचं अभिनंदन करे, आभार माने। तर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार ज्याला आपण विकास पुरुषाचा समजतो, ज्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं चालू आहेत, असे आदरणीय नेते सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यावर असलेला नागरिकांचा विश्वास आणि त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर 9 नगरसेवक बिनविरोध देण्याचं काम आपल्या नागरिकांनी केलेलं आहे। त्यामुळे मी मनापासून या कल्याण डोंबिवलीतल्या नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। ठाकरे गट आणि या ठिकाणी मनसेची सुद्धा युती झाली होती, मात्र युती होऊन सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये तुमचे जे उमेदवार आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत, तर कसं बघता ठाकरे ब्रँडकडे? तुम्हाला मी सांगू इच्छितो, या ठाकरे बंधूंची युती झाली असेल, पण नागरिकांचा यांच्यावर राहिलेला विश्वास बिलकुल कुठल्या प्रकारचा राहिलेला विश्वास, या पक्षाला उमेदवार नाही मिळत, जे उमेदवार देऊ शकत नाही, जे उमेदवार दिलेले आहेत ते माघार घेण्याचं काम हे लोक करू शकतात, यांच्यावर कुठल्याही प्रकारचा नागरिकांचा विश्वास नाही। मग महायुतीवर असलेला नागरिकांचा विश्वास, मतदारांचा विश्वास, कारण महायुतीने केलेली अनेक लोकोपयोगी कामे, म्हणजे रस्ते असतील, अनेक प्रकल्प असतील, शासन आपल्या दारी असेल, ज्येष्ठांसाठी असेल, महिलांसाठी असेल, युवांसाठी असेल, असे अनेक महायुतीच्या माध्यमातून कामं झालेली आहेत आणि त्याचप्रमाणे लोकांचे असलेले चांगले संबंध, मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, कामगारांचा प्रश्न असेल, महिलांचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न सोडवण्याचा या कल्याण डोंबिवली मध्ये नागरिकांचा या महायुतीवर विश्वास आहे आणि त्यामुळे आज प्रचंड असा विश्वास ठेवून आपले 9 नगरसेवक बिनविरोध दिलेले आहे। मी मनापासून नागरिकांचं अभिनंदन करतो, आभार मानतो। क्रमांक 24 मधून सर्वांच्या सर्व युतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत, तर आता उद्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती बऱ्याच ठिकाणी असू शकते का? कारण विश्वसनीय सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे, शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गुप्त बैठका सुरू आहे। शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये गुप्त बैठका सुरू आहेत, तर येणाऱ्या दिवसांमध्ये बिनविरोध जे उमेदवार आहेत त्यांची संख्या कितीने वाढू शकते किंवा कसं चित्र? लक्षात घ्या, शिवसेना भारतीय जनता पार्टी कधी गुप्त बैठका घेत नाही, कारण गुप्त बैठका घेतल्या तर तुम्हाला व्हिडिओ कसा भेटेल, फोटो कसा भेटेल मला सांगा। म्हणून आम्ही बैठका घेतो, आपले कोण कोण उमेदवार कशा प्रकारे काम करतात, त्याला काही अडचण आहे का, तिथे कशा प्रकारे काम केलं पाहिजे, आणि अशा माध्यमातून अजूनही उद्याचा शेवटचा दिवस आहे, आज 9 आहेत, उद्या आकडा वेगळा असणार आहे, म्हणजे बैठका अजून होऊ शकते। बैठका तर काय दर दिवशी ते नेहमी होत असतात, आम्ही वारंवार बैठका करत असतो आणि बैठकांच्या माध्यमातून कामही केले जातात। तो नक्की नागरिकांचा विश्वास आहे आणि नागरिकांच्या विश्वासाला सार्थ देऊन आम्ही काम करणार।